10 वर्सां सत्याची सातत्याची विकासाची आणि फुडली 5 वर्सां समृद्धीची. फाटल्या डबल इंजिन सरकारची बाब सिद्धार्थान गोष्टी केल्यो तितून 20,000 कोटी रुपया पयलीच फावटी म्हणजे 2014 पासून आयज पर्यंत तेज्याय पेक्षा चड म्हणटलो म्हटल्यार कमी न्ही. गोंय राज्याचे बजेट अंदूचे 21,000 कोटी रुपया पण ताच्या पेक्षा चड पयशे ताचे आमी गेल्या 10 वर्साक गोंय राज्यात केंद्रा कडल्यान मदत ह्या वेगवेगळ्या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटाक म्हणा किंवा ह्युमन डेव्हलपमेंटाक मेळ्ळ्या ती हांव सातत्यान म्हाज्या भाशणांतल्यान वेगवेगळे कडेन उलयतां. म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर आनी ह्युमन डेव्हलपमेंट आज हांव तेजेर उलोवचो ना. हांव मुद्दामून म्हज्या मिडियाच्या फ्रेंड्सांक कळपाक जाय, जो पब्लीक आयला तांकां कळपाक जाय म्हणून एक वेगळे कडेन तुमकां व्हरता की गोंय राज्यांत केंद्रांतले वेगवेगळे प्रोजेक्ट बिसायड्स दीस इन्व्हेस्टमेंट वीच आर दीस प्रोजेक्ट ताजेर हांव तुमचें फक्त लक्ष केंद्रीत करता. नॅशनल वॉटर स्पोर्ट्स अँड इन्स्टिट्यूट कदाचित फुडल्या येता त्या मार्च पर्यंत हे कंप्लीट जाता, जे मिरामार हांगासर आसा. गेले 7-8 म्हणजे 5-6 वर्सां जाले प्रोजेक्ट जरी इनकम्प्लीट आसलो थंयसर ग्रॅज्युएट आनी पोस्ट ग्रॅज्युएट इन वॉटर स्पोर्ट्स म्हणजे इवन दो MBA इन वॉटर स्पोर्ट्स हो प्रोजेक्ट जो आसा आयजूय चालू आसा. बऱ्याच जाणांक गोंयकारांक खबर ना. खूप कमी भुरगे म्हणजे ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन वॉटर अँड स्पोर्ट्स हाज्या रिलेटेड ज्यो सगळ्यो एक्टिविटीज आसा तेतूर भाग घेतात. बट समेस्त गोंयकारांनी हांगासरूय बी तांकां वांटो घेवपाचो खूप चान्सीस आसा. तो प्रोजेक्ट आमचो पुराय येता त्या मार्च 2022 पर्यंत पुराय जातलो हाजी म्हाका खात्री आसा. ताजी हांवें रिव्ह्यू घेतल्या. आमचे मदीं केंद्रीय मंत्री भाऊ आसतनाय तो प्रोजेक्टाक तांच्यांनी खूप गती दिल्ली. तो प्रोजेक्ट फुडें व्हरपाचें काम तांच्यांनी केल्लें. दुसरो NIT नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ द टेक्नॉलॉजी हो NITचो प्रोजेक्ट आमच्या कुंकळे गावात ऑलमोस्ट पुराय जावपाक आयल्या. ताचेंय उक्तावण येता ते ऑगस्ट 2022 पर्यंत आमी पुराय करतले. आमी IITचो प्रोजेक्ट जरी आमी हांकां म्हणजे तांकांय लँड दिवपाचें काम आमचें पुराय जायत आयलां, तेजोय प्रोजेक्ट आपलो फूल फ्लेज बिल्डींग करपाक ते सुरवात करतले. एम्स इन्स्टिट्यूट ऑफ द आयुष भाऊ आयुष मंत्री आसतना हो प्रोजेक्ट पेडणे हांगासर सुरवात जाला. कदाचित फुडल्या 6 म्हयन्या भितर एम्स ऑफ आयुष इन्स्टिट्यूट होय प्रोजेक्ट हांगासर पुराय जातले. दुसरो आयुष ट्रीटमेंट म्हणजे आयुर्वेदा, होमिओपॅथी, योगा, युनानी, सिद्ध हाजो ट्रीटमेंट सेंटर रायबंद्रच्या आमच्या जुन्या हॉस्पिटलात आमी ऑलरेडी सुरू केला. कदाचित तो आमचा आमी जानेवारी पर्यंत तो प्रोजेक्ट हो लोकार्पण करपाक शकतले. ह्याय प्रोजेक्टाच्या मार्फत आमच्या सगळ्या लोकांक इंटिग्रेटेड ट्रीटमेंट मेळची हाज्या खातीर हो प्रोजेक्ट येता त्या जानेवारी पर्यंत आमी लोकांक लोकार्पण करपाचो आसा. नॅशनल सायन्स फॉरेन्सिक युनिव्हर्सिटी जी होम मिनिस्ट्रीच्या अंतर्गत येवपी तिसरी युनिव्हर्सिटी गोंयांत सुरू करपाचो भोवमान म्हाज्या टेन्युअरांत म्हाका मेळ्ळो. फोंड्याच्या आमच्या कुर्टी हांगासर आमी हो प्रोजेक्ट ऑलरेडी वेटरनरी डिपार्टमेंटाचे गेस्ट हाऊस तांकां लीज बेसिसचेर दिला. 2 लाख स्क्वेअर मिटरची जागा धार बांदोड्या आमी तांकां दिल्या. तांचो फावंडेशनूय स्टोन आमचो होम मिनिस्टर अमितजी शाह हांच्या हस्ते घातलो. तेंय काम आमचें सुरवात जाल्लें आसा. दुसरें इंटरनॅशनल स्कूल ऑफ लॉ अँड आर्बिट्रेशन सेंटर. आर्बिट्रेशन सेंटर आज पर्यंत फक्त सिंगापूर हांगासर आसा. एशियांतलें दुसरें आर्बिट्रेशन सेंटर गोंयांत जाता. ऑलरेडी 2 लाख स्क्वेअर मिटर ऑफ द लँड ही आमी तांकां दिली आनी इंटरनॅशनल स्कूल ऑफ लॉ विथ द 20% रिजर्वेशन सीट फॉर द गोवन स्टुडंट कंपल्सरी हाजें फुडल्या वर्साच्यान तेजी बिल्डींग जावपाक जरी 5 वर्सां लागली. फुडल्या जुनाच्यान तेजी एडमिशन सुरवात जाता विथ द 20% रिजर्वेशन फॉर द गोवन स्टुडंट. तिसरें हांव मुद्दामून MPTच्या अंतर्गत वेरियस टुरिस्टीक डेव्हलपमेंटल प्रोजेक्ट मार्मागोवा पोर्ट ट्रस्ट हाच्या अंतर्गत आतां पर्यंत फक्त आमकां कोल आनी हाज्याच खातीर ब्लेम करताले. बट थंयच्यान रो फेरी आसतली किंवा बाकीचे प्रोजेक्ट गव्हर्मेंट ऑफ इंडियात हे एप्रूव्ह केल्या. ताजोय प्रोजेक्ट DPR आनी हे ते रेडी जाल्ले आसा. तेंय काम आमचें फुडें गेल्लें आसा. थर्ड थिंग गोवा शिपयार्डाक पयलेच फावटी गव्हर्मेंट ऑफ इंडियात ह्यूज बजेट दिला आणि ताच्या अंतर्गत म्हणजे स्किल डेव्हलपमेंटाच्या अंतर्गत थंयसर शिप बिल्डींग करपा खातीर मोठ्या प्रमाणात गोंयची मॅन पॉवर घेवपाक सुरवात जाला. अपग्रेडेशन थंयसर आनीकूय मोठ्या प्रमाणात सुरवात केल्ली आसा. ताच्या अंतर्गत येवपी फर्स्ट मरीन क्लस्टर प्रोजेक्ट वीच इज प्राऊड फॉर द गोवन. पयलोच देशांतलो मरीन क्लस्टर प्रोजेक्ट हो गोंयांत सुरवात जालो. वेर्णा हांगासर 14,000 स्क्वेअर मिटर आमी तांकां लँडूय दिली. तो प्रोजेक्ट सुरवातूय जाला.
शिपिंग इंडस्ट्रीक मरीन इंडस्ट्रीक बुस्ट दिवपा खातीर गोंयांतले आनी भायले 16 इंडस्ट्रियलिस्ट एकी कडेन येवन हो तेंच्यांनी पब्लीक प्रायवेट पार्टनरशिपीच्या सकयल होय प्रोजेक्ट तेंच्यांनी सुरवात केल्लो आसा. इन्स्टिट्यूट ICAR आमी ओल्ड गोवा हांगासर आशिल्ल्या इन्स्टिट्यूटाक पयलेच फावटी खूब मोठ्या प्रमाणात बूस्ट दिवन गोंयची इंटिग्रेटेड एग्रीकल्चर पॉलिसी आमी म्हणटा की एग्रीकल्चर आसतलें, हॉर्टिकल्चर आसतलें, डेरी वेटरनरी आसतलें आनी फिशीकल्चर आसतलें, इंटिग्रेटेड टायपची पॉलिसी तांच्यांनी आमकां दिली आनी त्या नुसार व्यवस्थीत रित्या आमी आमचो एग्रीकल्चर डेव्हलपमेंट करप हे ऑलरेडी सुरवात केला. निश्चितच म्हाका खात्री आसा ताच्या अंतर्गत आमी वेगवेगळे प्रोजेक्ट हे सुरू करपाक शकतले. ट्रायबल रिसर्च सेंटर इतकी वर्सां आमच्या कडेन ट्रायबल पॉप्युलेशन 12% आसा आमी हे करतले सांगताले, पण आमी पयले फावटी ट्रायबल रिसर्च सेंटर एप्रूव्ह करून हाडले. सांगे गांवांत आमी ट्रायबल रिसर्च सेंटर आमकां ऑलरेडी एप्रुवल लेटर मेळ्ळें आनी तेजे सांगे गांवांत आमी तें सुरूय करता. ट्रायबल म्युझियम आमी फर्मागुडी हांगासर टुरिझम डेव्हलपमेंटाची जागाय तांकां दिल्या आनी ट्रायबलाचो म्युझियमूय आमी सुरवात करता. इंदिरा गांधी कल्चरल सेंटर आमी सांखळेंतल्या रवींद्र भवनात सुरवात केली, जो गोंयचो आनी भारताचो कल्चर्स वेगवेगळ्या स्टेटींनी कशा पद्दतीन प्रमोट करप हाज्या खातीर हाजें सेंटर जें आसा सांखळेंतल्या रवींद्र भवनात ऑलरेडी सुरवात जालें. हांवें हें फक्त केंद्र सरकार इंडिपेंडंटली करीत आसलेल्या प्रोजेक्टांचेरूच हांव उलयलां. 500 ऑर्गेनीक क्लस्टर ऑलरेडी आमच्या राज्यांत आमी फॉर्म केले आनी त्या 500 क्लस्टराच्या अंतर्गत एग्रीकल्चराचे ऑर्गेनीक क्लस्टराचें काम हें खूब मोठ्या प्रमाणात सुरवात जाला. ताच्या अंतर्गतूच येवपी आमी KVK कृषी विज्ञान केंद्र नवीन म्हणून एक साऊथ गोंयांत सुरवात केलें, जे ICARच्या अंतर्गत एक आशिल्लें, पण नवीन कृषी विज्ञान केंद्र हें आमी सुरवात केल्लें आसा. आमकां 100 बसीस ऑन इलेक्ट्रिकल चार्जिंग स्टेशन गव्हर्मेंट ऑफ इंडिया कडल्यान पूर्णता मेळ्ळ्यो. ताचेय बी आमी लेटर जे आसा, म्हणजे पयलीं फक्त आमकां 30 बसीस मेळ्ळ्यो, आतां 100 बसीस मेळ्ळ्या. ताची वर्क ऑर्डर ऑलरेडी आमी इश्यू केल्या, त्योय मेळटल्यो. आमकां हेल्था खातीर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, त्याच बरोबर कॅन्सर रिसर्च हॉस्पिटल हाज्याय खातीर फंडींग गव्हर्मेंट ऑफ इंडिया कडल्यान जाला. ताजेंय सँक्शन लेटर जें आसा हें गव्हर्मेंट ऑफ इंडिया कडल्यान आमकां मेळ्ळेलें आसा. आमकां 300 crores of rupees फॉर द सेलिब्रेशन ऑफ गोवा एट 60 गोंयच्या 60व्या कित्याक 100 कोटी तेन्ना मेळ्ळे तेन्ना व्हडलो ढोल वाजोवन सांगताले. हे फावटी आमकां 300 कोटी रुपया मेळ्ळे. तितूंतले आमी स्टेटीची डेव्हलपमेंट करता आसतना पंचायत लेवलाचेरूय सुद्दां इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करपाक 150 कोटी मेळ्ळे. 150 कोटीची आमकां रोखडेच उरलेलो सेकंड इन्स्टॉलमेंट मेळटलो, पण ते गोवा एट 60 हाच्या अंतर्गत दिले. कन्व्हेन्शन सेंटर एट पाटो टुरिझम डेव्हलपमेंटाच्या वतीन नवीन कन्व्हेन्शन सेंटर पाट्यार ऑलरेडी कन्स्ट्रक्शन चालू जाला. म्हणजे कला अकादमीच्या उपरांत पणजेंतले जर वन ऑफ द AC थिएटर आनी कन्व्हेन्शन सेंटर 1,500 लोकांचे बऱ्यांतले बरें फुडल्या वर्सभराच्या भितर पाट्यार प्रायम लोकेशनाचेर आमी कन्व्हेन्शन सेंटर फॉर द बिझनेस सेंटर म्हणून डेव्हलप करता. पणजेंतली सिटी इन फ्युचर फॉर द बिझनेस डेव्हलपमेंट सेंटर म्हणून डेव्हलप जाता आसतना पणजेकारांक आनी गोंयकारांक ही अभिमानाची गजाल आसा, ती बी जातली. सेकंड, आमी स्वता अंडर द पब्लीक प्रायवेट पार्टनरशीप हाच्या अंतर्गत कन्व्हेन्शन सेंटर दोनापावला म्हणजे जवळपास 750 कोटीचो प्रोजेक्ट हाची वर्क ऑर्डर जी आसा ही पुराय करपाच्या मार्गाचेर आसा. निश्चितच रित्या त्या खातीर हांव गोंय सरकारात कितें केलां हाजेर हांव कितलेशेच फावटी उलयलां, तेजेर हांव उलयना. गव्हर्मेंट ऑफ इंडियाच्या गोंय सरकारचो वांटो सोडून इतर प्रोजेक्ट जे हांगासर चालू आशिल्ले तेजेरूच हांव उलयलां. हाज्या व्यतिरिक्त आमचे अजूनही प्रोजेक्ट इन पायपलायन आसा. फॉर एक्झाम्पल द मेडिकल डिवायस पार्क अशें आमी म्हाका दिसता आतां पर्यंत म्हाज्या 2.5 वर्साच्या टेन्युअरात आनी 8 ते 10 प्रोजेक्ट आमी गव्हर्मेंट ऑफ इंडिया कडेन धाडल्या, ज्याची सँक्शन येवंक ना तेजेर हांव उलयना. प्राउडली सांगता द गव्हर्मेंट ऑफ इंडिया कडल्यान युटिलायझेशन ऑफ द फंड्स हेच्या बद्दल द गव्हर्मेंट ऑफ इंडिया सर्टिफायड 96% युटिलायझेशन ऑफ द फंड आमी गव्हर्मेंट ऑफ इंडिया कडल्यान करपाक शकले. ह्या म्हाज्या टेन्युअरान हो म्हाका सांगपाक खूब खोस भोगता. सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल म्हणजे हे सगळो विकास आनी डेव्हलपमेंट करता आसतना बरेच जाण आमचेर गुळयो मारता, तुमी खंयच्या खंय डेव्हलपमेंट करपाक लागल्या. हांव सांगपाक सोदतां इट इज सर्टिफायड बाय द गव्हर्मेंट ऑफ इंडिया. सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल आमी 7 नंबरा वयल्यान आमी 3 नंबराचेर पावल्ले आसा. तेय बी गोंयकारा खातीर खूब मोठी अभिमानाची गजाल आसा. त्या खातीर हांव आयच्या सुवाळ्याक परत एकदां आमच्या मदीं आमचे माननीय राष्ट्रीय अध्यक्ष उपस्थित रावले आनी हो रिपोर्ट
भारतीय जनता पार्टीचे सरकार जे आसा आपल्या 5 वर्सांक आपल्या 10 वर्सांक कितें केला ताजो रिपोर्ट लोकांच्या घरा कडेन दिता. आमी फक्त आश्वासनां दिना जाल्यार आमी केल्ल्या कामाचो रिपोर्टूय दिता आनी फुडलीं कामां आमी कितें करपाची ही लोकांक विश्वासान घेवन करपाची आमची तयारी आसा. गोंयचो विकास समृद्धीच्या वाटेन व्हरता आसतना गोंयकारांची साथ भारतीय जनता पार्टीक लाभतली, माननीय मोदीजीक लाभतली इतकेंच सांगता आनी म्हाजी 2 उतरां पुराय करता. देव बरें करूं.